माझे नाव कुमारी रिया सतीश तवकर. मी इयत्ता पहिली ब मध्ये शिकते. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे संत गोरा कुंभार. संत गोरा कुंभार यांचा जन्म मराठवाड्यातील ढोकी गावात झाला. ते विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते. त्याच्या पत्नीचे नाव संताई. त्यांना लहान मुलगा देखील होता. एके दिवशी काय झाले, संताई पाणी आणायला निघाली व संताई संत गोरा कुंभार यांना म्हणाली, "आव, मी नदीकडे जाते पाणी आणायला, बाळाकडे ध्यान ठेवा," असं म्हणून ती निघून गेली. संत गोरा कुंभार मडकी बनवण्यासाठी माती तयार करत होते व विठ्ठलाचे भजनही करत होते. हे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हे पाहून त्यांचं लहान मूल रांगत रांगत आपल्या वडिलांकडे आले व तिथे संत गोरा कुंभार माती तुडवत होते. तिथे ते येऊन बसले. संत गोरा कुंभार विठ्ठल भक्तीत इतके मग्न होते की त्यांनी आपल्या मुलालाही घडवले. त्यांना आपल्या मुलाचा रडण्याचाही आवाज आला नाही. तिथल्या संताई पाणी घेऊन आली व संताई संत गोरा कुंभार यांना म्हणाली, "अव, आपला मुलगा कुठे आहे?" पण संत गोरा कुंभार यांना संताईचाही आवाज आला नाही. तिथल्या संताईचे लक्ष जिथे संत गोरा कुंभार माती तुडवत होते तिथे गेले. ती माती रक्ताने लाल झाली होती. तिने मोठ्याने टाकून फोडला व ती जोरात रडायला लागली. हे ऐकून संत गोरा कुंभार यांचे ध्यान मोडले व त्यांना सगळा प्रकार लक्षात आला. ते विठ्ठलाला म्हणाले, "हे विठ्ठला, माझ्या हातीने काय घडले?" तितक्यात त्यांच्यासमोर विठ्ठल प्रकट झाला व विठ्ठल म्हणाले, "तुझ्या भक्तीवर मला गर्व आहे." तितक्यात संताई म्हणाली की, "माफ कर मला देवा, आजपासून मी तुझ्या पायाही पडणार नाही." तितक्यात विठ्ठल म्हणाले, "तू धन्य आहेस मोठे, तू तुझ्या मुलासाठी देवाशीही वाटायला तयार आहे. तुम्ही माझी मुले आहात." असं म्हणून त्यांनी त्यांचे नाम त्यांना परत दिले आणि संत गोरा कुंभार आणि संताईने विठ्ठलाचा मनापासून नमस्कार केला. तात्पर्य काय?